मालमत्ता कायद्यामध्ये ना एक अशी जबरदस्त संकल्पना आहे जी भविष्यातली सगळी अनिश्चितता, सगळी चिंता दूर करते आणि आपल्या हक्कांना एक प्रकारची स्थिरता, एक गॅरंटी देते. ती संकल्पना आहे निहित हितसंबंध, म्हणजेच वेस्टेड इंटरेस्ट. चला तर मग आज एका सोप्या, गमतीशीर कोड्याच्या मदतीने हा महत्वाचा कायदेशीर नियम उलगडून पाहूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक वारसा हक्काचं कोडं बघू. मग निहित हितसंबंध ही किल्ली वापरून ते कसं सुटतं ते पाहूया. कायद्याची निश्चिततेची कसोटी काय आहे ते समजून घेऊ, मग हे कोडं सोडवू. याबद्दलचे काही गैरसमज दूर करू आणि शेवटी ही निश्चितता खरंच इतकी महत्वाची का आहे यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया एका वारसा हक्काच्या कोड्यानी. बघा, कायद्याचे नियम आपल्याला खूप किचकट वाटतात नाही का, पण ते आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले असतात. हे समजून घेण्यासाठीच आपण एका कौटुंबिक कथेतून या प्रवासाला सुरुवात करू. आता जरा विचार करा, जी मालमत्ता कधी आपल्या ताब्यातच आली नाही, तिचा वारसा हक्क आपल्याला मिळू शकतो का? असं वाटेल की काय विचित्र प्रश्न आहे हा. पण खरं सांगायचं तर ह्या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या आजच्या चर्चेचं सगळं सार दडलेलं आहे. तर गोष्ट अशी आहे, एक आजी आहे. तिने आपलं घर तिच्या मुलाला आयुष्यभरासाठी दिलं आणि त्यानंतर ते घर तिच्या नातीला पूर्ण हक्काने मिळेल असं ठरवलं. पण इथेच नियतीने एक वेगळा डाव टाकला. दुर्दैवाने वडिलांच्या आधीच त्या नातीचा मृत्यू होतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय, त्या घराचं काय होणार? कोणाला मिळणार ते घर? तर हे जे कोडं आपल्यासमोर आहे ना, याचं उत्तर एकाच कायदेशीर संकल्पनेत आहे. आणि ती संकल्पना म्हणजे जणू काही एक मास्टर की आहे, एक किल्ली आहे. निहित हितसंबंध म्हणजेच वेस्टेड इंटरेस्ट. ही एक अशी किल्ली आहे जी वारसा हक्काची अशी अनेक अवघड कुलूपं उघडते. चला पाहूया तरी ही किल्ली नेमकी काम कशी करते. सोप्या भाषेत सांगायचं तर निहित हितसंबंध म्हणजे काय? तर एक शब्द लक्षात ठेवा, निश्चिती, गॅरंटी. हा मालमत्तेतला असा हक्क आहे जो आपल्याला निश्चितपणे मिळणारच आहे. एकतर तो लगेच मिळेल किंवा अशा घटनेनंतर मिळेल जी घडणं अटळ आहे, म्हणजे ती घडणारच हे पक्क आहे. यात जर तरला अजिबात जागा नाही. हा फरक समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. समजा निहित हितसंबंध म्हणजे आपल्या ट्रेनचं कन्फर्म तिकीट. आपली सीट पक्की आहे, प्रवास होणार हे 100% निश्चित आहे. आणि याच्या अगदी उलट आकस्मिक हितसंबंध म्हणजे वेटिंग लिस्टमधलं तिकीट. कदाचित कन्फर्म होईल, कदाचित नाही, काहीही खात्री नाही. पाहिलं किती सोपा आहे फरक? बरं, हे सगळं ठीक आहे, पण कायदा हे कसं ठरवतो की एखादा हक्क निश्चित आहे की अनिश्चित? यासाठी काही नियम आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 19 मध्ये यासाठी एक स्पष्ट कसोटीच दिली आहे. चला पाहूया काय आहे ही कसोटी. तर कायदा 3 मार्ग सांगतो. पहिला, जर मालमत्ता देताना वेळेचा काही उल्लेखच नसेल तर कायदा सरळ म्हणतो की हक्क लगेच निहित झाला. दुसरा, जर हस्तांतरणात तात्काळ किंवा असा काही शब्द वापरला असेल तर विषयच संपला, हक्क लगेच निहित होतो. आणि तिसरा, जो आपल्या कोड्यासाठी खूप महत्वाचा आहे, जर हक्क एखाद्या निश्चित घटनेवर अवलंबून असेल, जसे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, जी घटना घडणं अटळ आहे, तरीही तो हक्क निहित मानला जातो. ठीक आहे, आता आपल्याकडे कायद्याची ही कसोटी आहे. मग चला परत जाऊया आपल्या त्या कौटुंबिक कोड्याकडे आणि आता कायद्याच्या या चष्म्यातून पाहूया की आपल्याला उत्तर काय मिळतंय. तर उत्तर अगदी स्पष्ट आहे. त्या नातीचा, त्या घरामधला हितसंबंध हा निहित होता, वेस्टेड होता. का? कारण तिचा हक्क तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुरू होणार होता. आणि कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू ही एक निश्चित, अटळ भविष्यातली घटना आहे. त्यामुळे तिचा मृत्यू झाला तरी तिचा तो हक्क संपत नाही, कारण तो आधीच निश्चित झालेला होता. आणि कायदा अगदी स्पष्ट शब्दात सांगतो की ताबा मिळण्याआधीच जरी हस्तांतरितीचा, म्हणजे इथे नातीचा, मृत्यू झाला तरी तिचा निहित हितसंबंध संपत नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सरळ आहे, तो हक्क तिच्या कायदेशीर वारसांना मिळतो. तो हक्क वारसा हक्काने पुढे जातो. आता काही जणांना प्रश्न पडू शकतो की काही अशा अटी असतील ज्यामुळे हा नियम लागू होत नसेल, काही अपवाद असतील. तर कायदा अशा काही गोष्टी सांगतो ज्या वरवर पाहता अपवाद वाटतात, पण त्यामुळे हक्काच्या निश्चितीवर काहीही फरक पडत नाही. चला हे गैरसमज दूर करूया.
समजा असा प्रश्न आला की पण जर मालमत्तेचा उपभोग म्हणजे तिचा वापर काही काळासाठी पुढे ढकलला असेल तर काय? म्हणजे हक्क आज मिळालाय पण ताबा 5-10 वर्षांनी मिळणार आहे. तरीही काही फरक पडत नाही. हक्क निहितच राहतो. कारण कायदा म्हणतो की मालमत्तेवरचा हक्क मिळणं आणि तिचा उपभोग घेण्याची वेळ या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. उपभोग जरी नंतर मिळणार असला तरी हक्क आजच निश्चित म्हणजे वेस्टेड होऊ शकतो. आता दुसरा एक सामान्य प्रश्न. पण जर त्याच मालमत्तेवर आधी दुसऱ्या कोणाचा हक्क असेल तर? म्हणजे समजा कोणाला तरी ती मालमत्ता आयुष्यभर वापरण्याचा अधिकार दिलाय आणि त्यानंतर ती आपल्याला मिळणार आहे. तरीही आपला जो भविष्यातला हक्क आहे तो निहितच राहतो. कारण आधीचा हक्क संपल्यानंतर तो आपल्याला मिळणार हे निश्चित आहे. त्या व्यक्तीचा आजीवन हक्क कधी ना कधी संपणारच, त्यामुळे आपल्या हक्काची निश्चितता कमी होत नाही. आणि आता तिसरी जराशी गुंतागुंतीची परिस्थिती. पण समजा अशी अट असेल की ज्यामुळे भविष्यात ती मालमत्ता आपल्याकडून काढून घेतली जाऊ शकते. म्हणजे हक्क तर दिलाय पण सोबत एक अट टाकली आहे. इथे कायदा काय म्हणतो ते फार इंटरेस्टिंग आहे. तो म्हणतो की सुरुवातीला तो हितसंबंध निहितच आहे, वेस्टेड आहे. पण हो, भविष्यात ती अट पूर्ण झाली नाही तर तो रद्द होऊ शकतो. म्हणजे हक्क सुरुवातीला निश्चित स्वरूपातच मिळतो, फक्त तो एका अटीच्या अधीन असतो. तर आपण नियम पाहिले, कोडही सोडवलं, पण आता जरा थांबून विचार करूया. ह्या सगळ्याच्या मुळाशी एक मोठा प्रश्न आहे. कायदा या निश्चिततेला, या गॅरंटीला इतकं महत्त्व का देतो? का आहे हे तत्त्व इतकं महत्त्वाचं? या निश्चिततेची शक्ती प्रचंड आहे. यामुळे मालमत्ता हक्कांमध्ये स्पष्टता येते, गोंधळ टळतो, कुटुंबांना आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी नियोजन करता येतं. मालमत्ता विकणं, खरेदी करणं, वारसा हक्काने देणं हे सगळं सुरळीत होतं. खरं तर ही निश्चितता म्हणजेच स्थिर मालमत्ता मालकीचा पाया आहे, त्याचा कणा आहे. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर मालमत्ता हक्कांमध्ये ही निश्चिततेची हमीच नसती तर काय आपले हक्क पिढ्यानपिढ्या टिकू शकले असते? सतत एक अनिश्चितता राहिली असती, नाही का? यावरूनच हे स्पष्ट होतं की निहित हितसंबंध ही संकल्पना कायद्याच्या पुस्तकातलं केवळ एक कलम नाही, तर आपल्या स्थिर समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.